जोधपूरमध्ये एका दाम्पत्याने पोटच्या 3 मुलांची निर्घृण हत्या केली आहे. त्यांनी मुलांना विष देऊन गळा दाबला, नंतर मनगट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने संपूर्ण राजस्थान हादरले आहे. नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील फलोदी तहसीलमधील कोलू पाबोजी गावात सोमवारी रात्री एक धक्कादायक हत्या घडली. एका दाम्पत्याने त्याच्या पोटच्या 3 मुलांची हत्या केली आहे. या जोडप्याने मुलांना आधी विष दिलं आणि त्यानंतर त्यांच्या गळा दाबून हत्या केली. त्यावरही थांबले नाहीत. त्यांनी हाताच्या नसा ब्लेडने कापल्या आणि चाकूने गळा कापला. या भयानक कृत्यानंतर या दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी पती पत्नीला बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांच्या घरात रक्त साचलेले होते आणि विषाची रिकामी बाटली, ब्लेड आणि चाकू जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की या हत्येच्या मागे जोडप्यातील वाद कारणीभूत होते. या भयानक घटनेमुळे संपूर्ण राजस्थान हादरले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि आरोपीच्या जबाबाची नोंद घेत आहेत. अशा घटनांनी समाजात गहिरा असंतोष निर्माण होतो. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी असलेली नाती किती मजबूत असावीत हे या घटनेतून शिकता येईल. या प्रकारच्या घटनेमध्ये आरोपीने आपल्या पोटच्या मुलांना निर्घृणपणे मारले. कुटुंबातील हिंसाचार टाळण्यासाठी समाजात काय बदल आवश्यक आहेत? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये जरूर लिहा.